फ्रेंड्स, गेल्या महिन्यात मी एक व्हिडिओ टाकला होता. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होता, ज्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की मीच चालली आहे युरोपमध्ये भटकंती करायला आणि तेही सायकलवर. तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप मेसेज आले, फोन आले आणि प्रश्नांचा भडीमार झाला. त्यातला खूप इंटरेस्टिंग प्रश्न असा होता की तुझ्याबरोबर ह्या टूरमध्ये समाविष्ट व्हायला तुझ्याच एज ग्रुपमध्ये असलं पाहिजे का? तर असं अजिबात नाही आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जेव्हा CYC ट्रॅव्हलर्सने गेल्या वर्षीची टूर अरेंज केली होती, त्या टूरमध्ये ना त्यांच्याबरोबर एक 58 वर्षांच्या आजी होत्या आणि त्यांच्या कॉलेज डेज नंतर त्यांनी डिरेक्टली ह्या वर्षामध्ये म्हणजे 18व्या वर्षी हातात सायकल घेतली होती आणि टूरमध्ये त्या सगळ्यांच्या पुढे असायच्या. सो डोंट वरी. अगदी 10वी 12वी पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांपासून, फॅमिली क्राऊडपासून, मित्रमंडळींपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत कोणीही या टूरमध्ये सहभागी होऊ शकतं. तर या CYC ट्रॅव्हलर्सच्या एकूण 186 टाईप्सच्या टूर्स आहेत. त्यापैकी फक्त मी आता 2 टूरसाठी फिरायला चालली आहे. त्यापैकी एक टूर चालली आहे 16 मेला आणि दुसरी टूर चालली आहे 27 मेला आणि दोन्ही टूर्स खूप हॅपनिंग आहे. पहिल्या टूरचा रूट आहे लेक कॉन्स्टान्स आणि हा एक खूप सुंदर लेक आहे आणि त्याला आपण छान सायकलनी प्रदक्षिणा घालणार आहोत आणि ही प्रदक्षिणा घालत असताना आपण युरोपमधल्या 3 अतिशय सुंदर देशांमध्ये फिरणार आहोत आणि ते 3 सुंदर देश आहेत स्वित्झर्लंड, जर्मनी आणि ऑस्ट्रिया. तर अतिशय निसर्गानं नटलेला आणि अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा लेक आपल्याला या रूटमध्ये बघायला मिळणार आहे. आणि जो दुसरा रूट आहे तो अतिशय 3 सुंदर शहरांमधून, हॅपनिंग शहरांमधून जातो. ती 3 शहरं म्हणजे व्हिएना, ब्रातिस्लावा आणि बुडापेस्ट. तर तुम्हाला माहितीच आहे ही तिन्ही शहरं नाईट लाईफसाठी आणि सिटी कल्चरसाठी, हॅपनिंग गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. तर आम्ही अशा 2 वैविध्यपूर्ण अशा टूर्स तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. दोन्ही टूर्स साधारण 6-7 दिवसांच्या आहेत. मला इन्स्टावर एक खूप हॅपनिंग प्रश्न विचारला लोकांनी की अरे बापरे, म्हणजे आता हे 6-7 दिवसांचं सामान घेऊन आपण सायकलवर फिरायचं युरोपमध्ये? तसं अजिबात नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचं सामान हॉटेलच्या लॉबीमध्ये आणून ठेवायचं आहे. तुमच्या ज्या काय बॅग्स आहेत, CYC ट्रॅव्हलर्सचे लोक एका हॉटेलपासून दुसऱ्या हॉटेलपर्यंत तुमचं सामान पोचतं करतील, त्याबद्दल अजिबात काळजी करू नका. तर मंडळी, अतिशय चांगला रिस्पॉन्स येतो आहे आम्हाला. माझ्याबरोबर ट्रॅव्हल करण्यासाठी खूप लोक उत्सुक आहेत आणि तुम्हाला जर खरंच माझ्याबरोबर ट्रॅव्हल करायचं आहे आणि तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळवायचा आहे तर तुम्हाला ताबडतोब तुमचं नाव एनरोल करायला लागेल. ह्या महिन्यात एनरोल केलं तर तुम्हाला खूप हॅपनिंग डिस्काउंट्स मिळणार आहेत. मंडळी, जेव्हापासून मी CYC ट्रॅव्हलर्स बरोबर ही युरोप टूर बुक केली आहे तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये फक्त सायकल 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 घोळते. मला आज थोडा वेळ मिळाला म्हणून मी सायकल काढली आणि इथे मुळशीला आले सायकलवर. आणि तुम्हाला खरंच सांगते, आपल्याला असं वाटतं खूप की सायकलवर फिरल्यानं खूप थकायला होतं आहे, दमायला होतं आहे, पण असं अजिबात नाही आहे. माझा तर अनुभव खूप रिफ्रेशिंग आहे. मला खूप छान वाटतं आहे उलट इथे येऊन. आणि जसं इथे आल्यानंतर मला एक छान स्पॉट मिळाला. मी इथे मस्त निवांत बसली आहे, अनुभवते आहे, निसर्गाचा आनंद घेते, आस्वाद घेते आहे. तर मी ह्यासाठी एक्सायटेड आहे की असाच अनुभव मला युरोपमध्ये मिळणार आहे. कारण जरी मी तिथे ग्रुपबरोबर जात असले ना तरीसुद्धा मला ग्रुपचं वेळापत्रक पाळायचं नाही आहे की शार्प 7 वाजता इथे जमायचं आहे, 1 तासातच तुम्हाला गाडींमध्ये परत येऊन बसायचं आहे, असं नाही आहे. तुम्हाला जर असं वाटतं की अरे छान लेक आहे, छान आहे वातावरण, मस्त वाटतं आहे, तर तिथे थोडा वेळ तुम्ही थांबू शकता. तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे थांबू शकता. लोकांना पुढे जायचं असेल ते जाऊ शकतात, तुम्ही थांबू शकता. किंवा पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतं की कॉफी शॉप छान आहे, इथे आपण एक मस्त कॉफी घेऊया, निवांत बसूया, तर तुम्ही तिथे थांबू शकता. सो तुमचं वेळापत्रक तुम्ही ठरवणार आहात, इतर कोणी नाही. आणि हा जो फ्रीडम आहे ना, हा जो स्वच्छंदीपणा आहे ना, हा खूप भारी असं मला वाटतं आणि जे मला युरोपमध्ये करायला मिळणार आहे आणि तेही सायकलवर. मला असं वाटतं ना, सायकलवर जेव्हा आपण फिरतो ना तेव्हा आपण जास्ती कनेक्ट होतो निसर्गाशी, असे भिडतो. कारण मला असं वाटतं की आता जे आपण जग बघतोय किंवा ज्या ठिकाणी आपण जातोय ना, आपण लेन्सच्या नजरेतून सगळं जग बघतोय. आपण आपल्या डोळ्यांनी बघतच नाही. कारण जिथे जाऊ तिथे आपण असंच ठेवलेलं असतं आणि मग जिथे वेळ मिळेल तिथे आपण डोळे बाहेर काढून बघतो. तर त्यात काय मजा नाही यार. तर तुम्हाला जर खरंच भिडायचं असेल ना तर सायकलवर फिरण्यात जी गंमत आहे ना, तो लाईव्हलीनेस इतर कुठल्याही गोष्टीमध्ये येणार नाही. म्हणून मी सायकलवर युरोप हिंडण्यामध्ये जास्ती एक्सायटेड आहे. जणांना असं वाटतंय की युरोप सेलिब्रिटी ट्रॅव्हल करतायत म्हणजे ही टूर खूप कॉस्टली असणार. तसं अजिबात नाही आहे. ही टूर लक्झरीज जरी असली तरीसुद्धा अतिशय रिझनेबल अमाऊंटमध्ये असणार आहे. आणि बऱ्याच जणांना असंही वाटतं आहे की अच्छा, युरोपला सायकलवर जायचं आहे म्हणजे इथून आपण युरोपला सायकलवर जाणार आहोत. आय विश मी असं करू शकले असते, तर पण असं करणार नाही आहोत. आपण मुंबईहून आपण युरोपला फ्लाईटनं जाणार आहोत आणि मग तिथून आपापल्या डेस्टिनेशनवरून आपली सायकल टूर सुरू होईल.
आणि लक्झरियस सायकल ट्रिप असणार आहे. निवांत रमत गमत आपण करणार आहोत आणि अतिशय कमी खर्चामध्ये करणार आहोत. CYC ट्रॅव्हलर तुमचं फ्लाईट तिकीट्स, तुमचं अकोमोडेशन, ब्रेकफास्ट, डिनर अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे खूप कॉस्टली नसणार आहे, लक्झरियस पण असणार आहे आणि अफोर्डेबल पण असणार आहे आणि आम्ही पण असणार आहोत तुमच्याबरोबर. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, CYC ट्रॅव्हलर्सच्या वेबसाईटवर जायचं आणि सगळ्या डिटेल्स बघायच्या, पण पटकन तुमचं नाव एनरोल करायचं आहे.